कुठे बोलले? ठाण्यात? ते घाटकोपरला बोलले, ठाण्यात, बरं का, ठाण्यात. मुंबई आणि ठाणे लुटणारे त्यांच्या सरकारमध्ये, मुंबई आणि ठाण्याची लूट करणारे त्यांच्या सरकारमध्ये. मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या 90,000 कोटीच्या ठेवी, 90,000 कोटीच्या ठेवी जवळजवळ या आमच्या काळात ठेवल्या गेल्या. ती काय मुंबई लुटल्यामुळे? 90,000 कोटीच्या ठेवी जे सरकार किंवा जी पालिका ठेवते ती लुटल्यामुळे ठेवली का आम्ही? आणि ह्या 90,000 कोटीची लूट तुम्ही केलीत. नंतर नगरविकास मंत्री सध्याचे जे आहेत किंवा मुख्यमंत्री जे होते त्यांनी 2 लाख कोटीची कामं दिली मधल्या काळात. 2 लाख कोटी. तिजोरीत पैसे नाहीत, कोणाला कोणती कामं दिली याचा पत्ता नाही. पण त्या 2 लाख कोटीवरचं 25% कमिशन त्यांच्याकडे पोचलं आहे. त्यात फडणवीस यांचे लोकसुद्धा आहेत. कोणी लुटली आहे महानगरपालिका हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे. आणि लुटमार करणाऱ्यांच्या हांड्या फोडत तुम्ही मुंबईपासून ठाण्यापर्यंत फिरताय. त्यांनी मुंबई लुटली, त्यांच्याच हांड्या आपण फोडताय. हंडीमध्ये दही लोणी जे आहे ते ज्यांनी ओरपून खाल्लं आहे त्यांच्या हांड्या आपण फोडताय. त्याला काय म्हणायचं? देवेंद्र फडणवीस, आपण जे तुमच्या आसपास चोर, दरोडेखोर, लफंगे आहेत बरं का, त्यांना पाठीशी घालू नका. महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. आणि मुंबई कोणी लुटली आणि कोण लुटत आहे? हां, गौतम अडाणी कोणाची हंडी फोडतो? हे गौतम अडाणीची हंडी फोडणारे लोक आहेत. गौतम अडाणीच्या हंडीमध्ये जी मलई आहे ते खाणारे हे लोक आहेत. हे आम्हाला काय सांगतायत? धारावीपासून मुंबईतले जवळजवळ अनेक महत्त्वाचे भूखंड ज्यांनी अडाणीच्या घशात घातले ते देवेंद्र फडणवीस आमच्यावर टीका करतायत, आरोप करतायत. हा सगळ्यात मोठा जोक आहे. ट्रम्पनंतर, प्रेसिडेंट ट्रम्पनंतर जर कोणी राजकारणातले जोकर असतील तर ते देवेंद्र फडणवीस झालेले आहेत.